राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्थापनेचा अमृतमहोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या 5 महाराष्ट्र पथकानं रन फॉर फिटनेसचं आयोजन केलं होतं. ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रनची सुरुवात करण्यात आली. यावेळी कर्नल अजय थोरात, कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे, प्रशासन अधिकारी सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, सचिन पाटील, राजाराम आडाव, धनाजी मेंगाणे, बाजीराव गुरव, महादेव इंगळे, अनिरुद्ध नवले, बळीराम माने, परविंदर सिंग, कुलबीर सिंग, निवास पाटील आणि 5 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कर्मचारी उपस्थित होते. सहभागी मुलामुलींनी एनसीसी भवन ते शिवाजी विद्यापीठ हे 5 किलोमीटरचं अंतर पूर्ण करत शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश दिला. यावेळी ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक जिंकणं, अविनाश साबळेचं अंतिम फेरीत पोहोचणं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असून तरुणांनी शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष देत क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हावं असं आवाहन केलं. नॅशनल स्पोर्ट्स डे यानी की राष्ट्रीय क्रीडा दिवस या दिवशी तुमचा हार्दिक अभिनंदन करतो आणि मी हे सांगू इच्छितो की आपल्या इथे एक रन झाली होती, बी अ चॅम्प नॉट अ चंप हा या घोषवाक्याने. तर अतिशय सुंदर तरीकेने सगळ्या कॉलेजेसनी आणि एन सी सी कॅडेट्सनी या इथे पार्टिसिपेट केलं आहे आणि अशीच मी आशा करतो की नॅशनल स्पोर्ट डे जो आहे आपला महिनाभर चालेल, वर्षभर चालेल आणि आपल्या ह्याच्यातनंच स्वप्नील कुशाळे आणि अविनाश साबळे असे शूर ॲथलीट्स बाहेर पडतील आणि कोल्हापूरचं नाव याच्यावरून वरती करतील. रन फॉर फिटनेसमध्ये मुलींच्या गटात श्रेया पाटील, अर्पिता मोहिते, स्मृती पोटले तर मुलांच्या गटात साहिल तुरटे, शुभम पाटील, यश साळुंखे यांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले. या विजेत्यांना ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे, कर्नल मानस दीक्षित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.